महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर श्रीबीज विक्री प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले असून बदलापूर पोलिसांनी नाशिकमधील मालती IVF सेंटरचा संचालक डॉक्टर अमोल पाटील याला अटक केली आहे। IVF सेंटरच्या आडून सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा डॉक्टर पाटीलवर ठपका ठेवण्यात आला आहे। बदलापूर श्रीबीज विक्री प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना नाशिकमधील मालती IVF सेंटरची संशयास्पद माहिती मिळाली होती। या आधारे बदलापूर पोलिसांनी 3 मार्च रोजी रात्री उशिरा नाशिकमध्ये धाड टाकून डॉक्टर अमोल पाटील याला ताब्यात घेतले। आज त्याला कल्याण सत्र न्यायालयात हजर केले जाणार असून धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट केवळ राज्यापुरते मर्यादित नसून याचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय तस्करीपर्यंत असण्याची ही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या घटनेनंतर नाशिक महापालिकेने देखील आक्रमक पवित्रा घेतला असून मालती IVF सेंटरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। आता या सेंटरचा सर्व अधिकृत कागदपत्रांची आणि परवान्यांची कसून तपासणी केली जाणार असून या प्रकरणात अजून काही मोठे सूत्रधार आणि एजंट समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। IVF सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या ह्या गोरखधंद्यांचा आता पर्दाफाश होण्याची चिन्हे दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।